नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे SK इन्व्हेस्टमेंट. तर मंडळी, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे ते म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आपण कोणत्या वेळी ट्रेडिंग केलं जातं आणि त्याचे जे टाईम झोन आहेत. ठीक आहे, फॉरेक्स ट्रेडिंग 24 तास चालतं, पण ते एकाच एक्सचेंज मार्फत नाही चालत, तर ते 4 वेगवेगळ्या एक्सचेंज मार्फत चालतं. ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला आधी फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, फॉरेक्स ट्रेडिंग कसं केलं जातं ह्याबद्दल तुम्हाला ती माहिती करून घ्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही आपल्या असणाऱ्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग ही आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्यामध्ये सगळे आपण फॉरेक्स ट्रेडिंगचे व्हिडिओ टाकतोय. त्यामध्ये तुम्ही आधी बेसिक व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर तुम्ही या व्हिडिओला तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, तर फॉरेक्स ट्रेडिंग आपण कसं काम करतो इथपर्यंत आलेलो आहे. तर लक्षात ठेवा, फॉरेक्स ट्रेडिंग काम करत असताना, ओके, फॉरेक्स मार्केटमध्ये काम करत असताना आता जसं की इंडियन मार्केट आहे, इंडियन मार्केटमध्ये कसं, इंडियन मार्केट हे NSE BSE मार्फत चालवलं जातं. ठीक आहे, म्हणजे स्टॉक एक्सचेंज मार्फत ते रन केलं जातं. आणि त्याचं टायमिंग काय, तर इंडियन स्टॉक मार्केटचं टायमिंग काय, 9 वाजल्यापासून चालू होतं ते दुपारी 3:30 चालू असतं. ठीक आहे, हे आपलं इंडियाचं स्टॉक एक्सचेंजचं मार्केट आहे. यामध्ये तुम्हाला प्री ओपनिंग असतं, सकाळी जे काय पहिला 15 मिनिटं प्री ओपनिंग असतं आणि त्यापासून आपण डायरेक्ट रिअल ट्रेडिंग चालू होतं. ठीक आहे, याबद्दल आपल्याला माहीत असेल. परंतु फॉरेक्स मार्केटमध्ये तशा पद्धतीचे टाईम झोन असतात जे की त्याप्रमाणे आपण वर्क करतो. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्टॉक आणि कम्युनिटी यासारखे फॉरेक्स मार्केट हे एक्सचेंजवर काम करत नाही. त्याऐवजी ते दोन पार्ट्यामध्ये डायरेक्ट व्यवहारतो. त्याला आपण काय म्हणतो, OTC म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच काय, आता इथं कसं आपण काय करतोय, रिलायन्स काय समजा शेअर्स असेल तर तो बाय करतोय किंवा आपण तो काय करतोय, सेल करतोय. ठीक आहे, म्हणजे तो एक्सचेंजमध्ये कन्वर्ट होतोय. परंतु फॉरेक्स मार्केटमध्ये तशा पद्धतीने होत नाही. फॉरेक्स मार्केटमध्ये कशा पद्धतीने होतं तर लक्षात ठेवा, समजा तुम्ही GBP, ठीक आहे, आणि USD ह्यामध्ये ट्रेड करत असाल तर GBP म्हणजे ग्रेट ब्रिटन पाऊंड, ठीक आहे, USD म्हणजे युनायटेड स्टेट डॉलर, ह्या दोन देशाच्या करन्सीमध्ये ट्रेड करताय. ठीक आहे, सो देशाची करन्सी तर कोण ऑपरेट करू शकत नाही, त्याच्यामुळे ह्याला OTC म्हणतात. ओके, OTC म्हणजे काय, ओव्हर द काउंटर, डायरेक्ट दोन पार्ट्यामध्ये इथं काय होतं, व्यवहार चालतोय. समजलं, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये या पद्धतीने वर्क केलं जातं. आता लक्षात ठेवा, फॉरेक्स मार्केट हे बँकांच्या जागतिक नेटवर्कवरून नियंत्रित केलं जातं. म्हणजे फॉरेक्स मार्केट हे जगातील 4 मुख्य ठिकाणावरून नियंत्रित केलं जातं. ठीक आहे, आता लक्षात ठेवा, फॉरेक्स मार्केट चालवायचं आहे म्हणजेच आता तुम्हाला सांगतो फॉरेक्स मार्केटचा व्हॉल्यूम किती आहे. व्हॉल्यूम म्हणजे खरेदी विक्री करणाऱ्यांची संख्या. ठीक आहे, किंवा ते असणारे शेअर्स. लक्षात ठेवा, जेवढा ट्रेडिंग हे 1 वर्षामध्ये होतं इंडियन मार्केटमध्ये, तेवढं ट्रेडिंग फॉरेक्समध्ये 3 ते 4 दिवसामध्ये होतं. समजलं, म्हणजे जेवढा भारतामधल्या स्टॉक मार्केटमधला जो 1 वर्षाचा व्हॉल्यूम आहे, जेवढी शेअर्सची खरेदी विक्री आहे, तेवढी फॉरेक्स मार्केटमध्ये फक्त 3 ते 4 दिवसामध्ये होते. मग लक्षात ठेवा. ठीक आहे, मग विचार करा तुम्ही की किती मोठं फॉरेक्स मार्केट असेल. समजलं, आपल्या देशाची इकॉनॉमी 3.7 ट्रिलियनच्या आसपास रन करते सध्याच्या सिच्युएशननुसार. समजलं, त्याच्यामुळे काय असणार हो, आता एवढं मोठं मार्केट चालवायचं म्हणजे तो कोणताही एक देश चालवू शकत नाही किंवा एका ठिकाणावरून त्याचे सर्व ॲक्टिवेट होऊ शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे 4 सर्व्हर आहेत. ठीक आहे, 4 सर्व्हरवरून ते ऑपरेट केलं जातं. म्हणजेच काय, 4 एक्सचेंज आहेत, त्याच्यामार्फत ते चालवलं जाते. आणि 4 मेन बँक आहेत. ठीक आहे, जसं की आपल्या इंडियाची मेन बँक कोणती आहे तर RBI काय करते, सगळ्या आपल्या असणाऱ्या इंडियन बँकांना नियंत्रित ठेवते. समजलं, त्या पद्धतीनं फॉरेक्स मार्केट चालवण्यासाठी जगातल्या ज्या मोठ्या बँका आहेत त्यांच्यामार्फत ते नियंत्रित केलं जाते. फॉर एक्झाम्पल, जी अमेरिकेची बँक असेल, ओके, त्यामार्फत ते चालवलं जाते. लक्षात ठेवा, आता त्या 4 मेन सर्व्हर कोणते आहेत तर लंडन, न्यूयॉर्क, सिडनी आणि टोकियो, ह्या 4 ठिकाणांचे टाईम झोन वेगवेगळे आहेत. ठीक आहे, आणि ह्या ठिकाणाहून ते ऑपरेट केलं जातं. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मार्केट 24 तास काय, कारण काय, ज्या वेळेस मार्केटमध्ये लंडनचा स्टॉक एक्सचेंज चालू होतो, ठीक आहे, त्यावेळेसची टाईम झोन वेगळा, लंडन हा बंद होतो सर्व्हर, त्याच्यानंतर चालू होतो न्यूयॉर्क अमेरिकेचा, त्याच्यानंतर सिडनी ऑस्ट्रेलियाची, त्याच्यानंतर टोकियो जपानचं. ठीक आहे, म्हणजे कोणते 4 देश, UK, लंडन हे UKमध्ये, युनायटेड किंगडममध्ये, न्यूयॉर्क म्हणजे US मधला, सिडनी ऑस्ट्रेलियामधली आणि त्याच्यानंतर काय, टोकियो जपानमधलं. समजलं, हे 4 देश फॉरेक्स मार्केट चालवत आहेत आणि 4 देशामधूनच फॉरेक्स मार्केटला काय होत आहेत, सर्व्हर ॲक्टिवेट आहेत. एक देशाचं बंद झालं की नंतर दुसऱ्या देशाचा सर्व्हर चालू होतो, त्याच्यानंतर तिसऱ्या देशाचा, त्याच्यानंतर चौथ्या देशाचा. समजलं, म्हणजेच आपण एखाद्या ऑपरेटरची वेळ संपते त्यावेळेस दुसऱ्या ऑपरेटरची वेळ सुरू होते. म्हणून करन्सी मार्केट हे 24 तास चालू असतं. समजलं, म्हणजे काय, 6-6 तासाचे प्रत्येकाचे टाईम झोन आहे. ओके, आता ओव्हरलॅप पिरियडमध्ये म्हणजेच काय, जेव्हा दोन्ही ऑपरेटर काही काळासाठी ओपन असतात तेव्हा यामध्ये जास्त लिक्विडिटी पाहायला मिळते. ठीक आहे, ओव्हरलॅप म्हणजे काय, आता समजा आता आपण 2, ठीक आहे, आता
लंडन UKचं आणि US कन्सिडर करू. समजा फॉर एक्झाम्पल UKचं एक्सचेंज समजा 3 वाजता बंद होणार असेल, तर USचा 3 वाजून 1 मिनिटांनी चालू होणार आहे का? तर नाही, तर त्याच्या आधी चालू होत. ठीक आहे, म्हणजे 3 वाजून 30 मिनिटांनी UKचा जर बंद होत असेल तर USचा चालू कधी होतो? 3 वाजता चालू होतो. आणि मधल्यामध्ये जे 3 ते 3 वाजून 30 मिनिटांमधले हा जो 30 मिनिटाचा टाइम आहे त्याला म्हणतात ओव्हर द पिरियड. ठीक आहे, ओव्हरलॅप पिरियड म्हणतात. म्हणजेच काय, ह्या 30 मिनिटांमध्ये जास्त प्रमाणात लिक्विडिटी असते. कारण का, तर 2 देशाचे 2 सर्व्हर ॲट अ टाइम वर्क करतात, म्हणून तिथं लिक्विडिटी जास्त असते. समजलं? या पद्धतीनं फॉरेक्स मार्केटमध्ये टाइम पिरियड आणि झोन आहेत, त्याच्यामध्येच ते काम केलं जातं. मग तुम्ही म्हणत असाल की ॲक्च्युअलमध्ये कधी चालू होत आहे हे सगळे, तर त्यासाठी आपल्याला इथं आपण बघू. ठीक आहे, आता तुम्हाला इथं चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर लक्षात ठेवा, फॉरेक्स मार्केटमध्ये हे इंडियन टाइम झोननुसार आपण कन्वर्ट केलेलं आहे. इंडियनचे टाइम झोन आहेत. ओके, कारण त्यांचा टाइम वेगळा आहे. ठीक आहे, आणि आपला असणारा टाइम झोन काय वेगळा आहे. ठीक आहे, तर आता आपण लाईव्हमध्ये बघू की कशा पद्धतीनं फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्या टाईमनुसार कोणत्या वेळी कोणता जो काय असणारा सर्व्हर आहे किंवा एक्सचेंज आहे तो कशा पद्धतीने वर्क करतोय. ठीक आहे, तर इथं बघा, आता आपलं मुंबई टायमिंगनुसार सिडनीचा जो सर्व्हर आहे तो चालू होतोय किती वाजता? 2:32 AM. ठीक आहे, वर इथं लक्ष द्या. ठीक आहे, तो किती वाजता चालू झाला? 2:30, म्हणजे 2:30 वाजता रात्री सिडनीचा सर्व्हर चालू झाला. समजलं? त्याच्यानंतर सिडनीचा सर्व्हर बंद कधी झाला? तर तो सकाळी 11:30 वाजता काय झाला? तो सिडनीचा सर्व्हर बंद झाला. समजलं? पण त्याच्या आधीच म्हणजे जवळजवळ टोकियोचा किती वाजता? 5:30 वाजताच काय झाला? टोकियोचा सर्व्हर चालू झाला. आणि त्याच्यानंतर तो बंद किती वाजता झाला? 2:30 वाजता तो बंद झाला. ठीक आहे, दुपारी. त्याच्यानंतर कधी चालू झाला? लंडनचा जो स्टॉक एक्सचेंज तो चालू झाला 12:30 वाजता PM. ठीक आहे, 12:30 वाजता लंडनचा सर्व्हर चालू झाला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तो क्लोज कितीला होणार आहे? 9 वाजून जवळजवळ 9:30 वाजताच्या आसपास तो बंद होणार आहे. समजलं? आणि त्याच्या आधीच म्हणजे जवळजवळ किती वाजता? 5:30 वाजता आपला असणारा न्यूयॉर्कचा एक्सचेंज चालू झाला. आणि तो बंद किती वाजता होणार आहे? तर तो बंद होणार आहे 2:30 वाजताच्या आसपास. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय समजलं, तर ओव्हर द पिरियड म्हणजे काय? ओव्हरलॅप पिरियड म्हणजे काय असतो? तर इथपासून म्हणजे किती वाजता बघा, जिथून टोकियोचा सर्व्हर चालू झाला तो सिडनीच्या बंद होईपर्यंत, म्हणजे 5:30 वाजल्यापासून सकाळी ते दुपारी 11:30 वाजेपर्यंत हा मधला जो काळ काय होता? तो ओव्हर पिरियड टाईम होता. ठीक आहे, म्हणजे दोन्ही एक्सचेंज ॲट अ टाईम चालू होतं फॉरेक्ससाठी. त्याच्यानंतर कोणता हो? त्याच्यानंतर इथं बघा, दुपारी 12 वाजता लंडनचा चालू झाला आणि टोकियोचा बंद झाला 2:30 वाजता. म्हणजे हा जो मधला टाईम होता तो काय होता? तो सेम तसंच ओव्हरलॅप पिरियड होता, म्हणजे ॲट अ टाईम 2 सर्व्हर चालू होते. परंतु सगळ्यात जास्त वॉल्यूम कुठं असतो? तो लंडनचा जिथं न्यूयॉर्कचा चालू होतो आणि लंडनचा बंद होण्याच्या आतला, म्हणजे किती वाजता? 5:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हा मधला जो काळ असतो तो सगळ्यात बेस्ट असतो फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही नोट करून घ्या. तर टाईम झोन 5:30 वाजल्यापासून आपल्या इकडचे 5:30 वाजल्यापासून ते आपल्या इकडच्या 9:30 वाजेपर्यंत. ठीक आहे, ज्यावेळेस लंडनचा आणि न्यूयॉर्कचा हे दोन्ही जे काय एक्सचेंज आहे तो ॲट अ टाईम चालू असतात. समजलं? तुम्हाला ग्रीन कलर, आता त्याच्यानंतर खालच्या साईडला बघा, इथं ग्रीन कलरला एक लाईन दिसत असेल. ठीक आहे, आता ही लाईन कशाची आहे हो? ग्रीन कलरची. इथं बघा, टिपिकली वॉल्यूम इज. आता हे काय दर्शवतं आहे? तर सगळ्यात कमी वॉल्यूम कुठं असतो? तर मीडियम वॉल्यूम असतो, तो म्हणजे सिडनी चालू झाल्यानंतर. त्याच्यानंतर कमी वॉल्यूम असतो आणि टोकियोच्या एक्सचेंजमध्ये सगळ्यात कमी वॉल्यूम असतो, जिथं तुम्ही ट्रेडिंग करणं थोडंसं टाळा, कारण तिथं मार्केट साईडवे असतं. त्याच्यानंतर बघा, जास्त करून चालू कधी होते वॉल्यूम? युनायटेड किंगडम, म्हणजेच काय, लंडनचा ज्यावेळी सर्व्हर चालू होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात काय असतो? वॉल्यूम तयार होतो. आणि त्याच्यानंतर हाय लेवल वॉल्यूम कधी जातो? न्यूयॉर्क एक्सचेंज चालू होताना. समजलं? म्हणजेच काय, जास्त प्रमाणात ट्रेडिंग कधी होते? सेम ॲज 12:30 वाजल्यापासून दुपारी ते रात्री 2-2:30 वाजेपर्यंत. ठीक आहे, एवढं पण नाही, जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत. म्हणजे आपल्याला ट्रेडिंग कधी करायचं आहे? 12:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही ट्रेडिंग करू शकता, ज्यामध्ये सगळ्यात जास्त वॉल्यूम असतो. आणि जास्त करून 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळी ट्राय करा. इथं फॉरेक्स मार्केटमधला सगळ्यात चांगल्या पद्धतीने चार्ट पॅटर्न वर्क करतात. वॉल्यूम जास्त असतो, तुम्हाला प्रॉफिट ज्या होण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत, कारण इथं वॉल्यूम जास्त आहे. समजलं? या पद्धतीनं फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्या टाईमनुसार ट्रेडिंग करा, त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणात प्रॉफिट होईल. ठीक आहे, आता ब्रोकर कोणता यूज करायचा, त्याच्यानंतर चार्ट ॲनालिसिस कसं करायचं, स्प्रेड म्हणजे काय, फॉरेक्स मार्केटमधल्या बाकीच्या ज्या काही टर्म आहेत, न्यूजचा कसा इम्पॅक्ट पडतो, किती पेअरमध्ये आपल्याला ट्रेडिंग करता येतं, हे सर्व तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या असणाऱ्या जी काय फॉरेक्स मार्केटची प्लेलिस्ट आहे ह्यामध्ये सगळ्या व्हिडिओमार्फत आपल्याला फॉरेक्स मार्केट फ्रीमध्ये शिकायला मिळेल.
समजलं? तर तुम्ही आपल्या असणाऱ्या SK इन्व्हेस्टमेंट यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला फॉरेक्स मार्केटमधल्या सर्व गोष्टी इथं शिकायला मिळतील. धन्यवाद.